रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, लासलगाव, पारनेर, नेवासा, गोडेगाव, सोलापूर व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 5 फेब्रुवारी 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती आज कशी होती. तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 17,100 क्विंटलची आवक आज झाली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,100 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,910 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांदे विकले आहेत. तर लासलगाव येथे 1,182 वाहनांमधून अंदाजे 21,720 क्विंटल कांद्याची आवक आज झाली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,400 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा कांद्याचा एक लॉट 2,701 रुपये क्विंटलपर्यंत विकला. पारनेर येथे 8,736 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,150 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नेवासा, गोडेगाव येथे 10,098 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,500 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे भाव 2,800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर सोलापूर येथे आज 165 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती. सुपर गोळा कांदा 2,700 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मोठा कांदा 2,400 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 2,000 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1,600 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 1,200 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर सरासरी कांदा 1,000 रुपयापासून 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर बेंगलोर येथे आज टोटल 41,746 गोण्यांची आवक आली होती. ओव्हरसाईज कांदा 3,400 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले. तर बिग साईज कांदे 3,100 ते 3,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदे 2,200 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. निपाणी येथील माल 2,500 ते 3,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सोलापूर येथील माल 2,000 ते 3,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नगरचा माल 2,000 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.